बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे भारतातील त्रिपुरा, मिझोराम राज्यात मान्सून दाखल झालेला आहे। बंगालच्या उपसागरात प्रगती करणाऱ्या मान्सूनने संपूर्ण तामिळनाडू राज्यही व्यापले आहे। अरबी समुद्रावरून वाटचालीस पोषक हवामान असल्याने 1-2 दिवसात मान्सून गोव्यासह महाराष्ट्राच्या काही भागात दाखल होण्यास पोषक स्थिती असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत येत्या 3 दिवसांमध्ये कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस होणार आहे। मित्रांनो, बंगालच्या उपसागरामध्ये किनाऱ्यालगत आपण बघू शकता, पूर्व किनाऱ्यालगत हे जे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे, यामुळे मित्रांनो ओडिशा वगैरे या राज्यांमध्ये अतिवृष्टी होत आहे। तर महाराष्ट्राच्या सुद्धा काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आज आणि पुढील 3 दिवसांमध्ये। चला तर जाणून घेऊया डिटेलमध्ये कोणत्या भागामध्ये कसा पाऊस असणार आहे, कोणत्या भागामध्ये जोरदार भयानक असा पाऊस बघायला मिळू शकतो। आपल्या जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील हवामान अंदाज बघण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा, महत्त्वाचा व्हिडिओ आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, आपण जर चॅनल नवीन असाल किंवा पहिल्यांदा आमचा किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलचा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी, आणि एकदा व्हिडिओला लाईक आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर अवश्य करा। सुरुवात करूया गडचिरोली या जिल्ह्यापासून। मित्रांनो, गडचिरोलीमध्ये येत्या 24 तासामध्ये पावसाची शक्यता कमी आहे, परंतु पुढील 3 दिवसांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस आपल्याला या भागांमध्ये काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे। जो मुसळधार पाऊस आहे मित्रांनो काही भागामध्ये बघायला मिळेल, तर मध्यम पाऊस बहुतांश भागामध्ये बघायला मिळणार आहे। येत्या 3 दिवसांमध्ये येत्या 24 तासामध्ये काही भाग कोरडा तर हलक्या पावसाची शक्यता आहे, तुरळक ठिकाणी मध्यम। कापसीमध्ये तीच कंडिशन असणार आहे। अहेरी भामरगडमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे, मध्यम ते मुसळधार येत्या 3 दिवसांमध्ये। तर आपण मित्रांनो येत्या 24 तासामध्ये बघितलं तर येत्या 24 तासामध्ये या सर्व भागामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर पुढचा भाग चंद्रपूर वगैरे या साईडला बघितलं तर चंद्रपूरच्या भागामध्ये येत्या 24 तासामध्ये बघितलं, येत्या 24 तासामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। तर पुढील 3 दिवसामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। आदिलाबाद वगैरे आसिफाबाद हा जो पट्टा दिसतोय या पट्ट्यामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे येत्या 3 दिवसामध्ये। तर वर मोकाना, वर्धा, उमरेड, भंडारा, गोंदिया आणि नागपूर हा भाग बघितला तर नागपूर, भंडारा, गोंदिया या सर्व भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे येत्या 3 दिवसामध्ये। जसं की देसाईगंज, भंडारा, गोंदिया हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता येते 3 दिवसांमध्ये। मात्र येत्या 24 तासामध्ये यातला बराचसा भाग कोरडा राहू शकतो, हलक्या पावसाची तुरळक ठिकाणी शक्यता आहे। नागपूरमध्ये सुद्धा हलक्या पावसाची शक्यता आहे येत्या 24 तासामध्ये। उमरेडमध्ये सुद्धा हलक्या तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे। तर वर्धामध्ये सुद्धा आपल्याला हलका तर तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस येत्या 24 तासामध्ये बघायला मिळेल। अशा प्रकारचा हवामान अंदाज असणार आहे येत्या 24 तासाचा। तर मित्रांनो पुढील 3 दिवसांमध्ये या भागामध्ये जोर वाढणार आहे, मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार, जागोजागी मुसळधार पाऊस आपल्याला या भागामध्ये बघायला मिळणार आहे। तर पुढचा भाग आहे मित्रांनो, आत्ता भाग बघितला आपण गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि वर्धा। तर अमरावतीचा भाग बघितला तर अमरावतीमध्ये येत्या 24 तासामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे, तुरळक ठिकाणी मध्यम। अचलापूर वगैरे वरच्या साईडला वातावरण थोडंसं कोरडं राहू शकतं, बऱ्याचशा भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही, परंतु पुढील 3 दिवसामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। तर मध्यम ते मुसळधार आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे, मध्यम पाऊस बहुतांश भागामध्ये, तर मुसळधार पाऊस जागोजागी बघायला मिळेल। अकोला जिल्ह्यामध्ये बघितलं तर अकोला जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। तर पुढील 3 दिवसामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस आपल्याला दक्षिणी भागामध्ये बघायला मिळणार आहे। वाशिम साईडच्या भागामध्ये, वाशिम आणि अकोला हा जो मधला भाग दिसतोय, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। येत्या 24 तासामध्ये खामगाव, अकोट वगैरे या साईडला बऱ्याचशा भागामध्ये वातावरण ढगाळ कोरडं राहू शकतं, परंतु हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही। मात्र पुढील 3 दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे, तर बऱ्याचशा भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला या भागामध्ये बघायला मिळणार आहे। बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ आपण हा भाग बघितला तर बुलढाण्यामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे। येत्या 24 तासामध्ये बहुतांश भाग कोरडा राहू शकतो, ढगाळ वातावरण बघायला मिळेल, हलक्या पावसाची शक्यता आहे, तुरळक ठिकाणी मध्यम। मात्र पुढील 3 दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्यता निर्माण होताना दिसत आहे। वाशिममध्ये चांगला पाऊस आहे, जोरदार पाऊस आपल्याला पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे, हलका मध्यम पाऊस येत्या 24 तासामध्ये आहे वाशिम जिल्ह्यामध्ये। तर पुढील भाग आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासामध्ये हलक्या तुरळक ठिकाणी मध्यम, तर पुढील 3 दिवसांमध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगल्या पावसाची शक्यता आहे। एकंदरीत विचार करतात तर इकडं मित्रांनो आपण बघू शकता
हिंगोलीमध्ये बघितलं तर हिंगोलीमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस आपल्याला बहुतांश भागामध्ये बघायला मिळणार आहे. येत्या 3 दिवसामध्ये, येत्या 24 तासामध्ये हलक्या ते मध्यम तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे. नांदेडमध्येही चांगला पाऊस आपल्याला येत्या 24 तासामध्ये बघायला मिळणार आहे. तर हिंगोली आणि नांदेड हा जो मधला भाग आहे या भागामध्ये सुद्धा येत्या 24 तासामध्ये मध्यम ते मुसळधार तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे. परभणी, जालना या भागामध्ये बघितलं तर परभणीमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला येत्या 24 तासामध्ये बघायला मिळणार आहे. परंतु मित्रांनो, येत्या 3 दिवसामध्ये या सर्व भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. परभणी आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे. येत्या 3 दिवसामध्ये चांगलं वातावरण बनताना बघायला मिळत आहे. मात्र येत्या 24 तासामध्ये हलका ते तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. एखाद्या 2 ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता नाकारता येत नाही. परंतु पुढील 3 दिवसामध्ये चांगला मुसळधार पाऊस आपल्याला या भागामध्ये बघायला मिळणार आहे. इकडचा भाग औरंगाबाद, बीड आणि लातूर या भागामध्ये बघितलं तर औरंगाबादमध्ये आपण बघू शकता येत्या 24 तासामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे औरंगाबादच्या बहुतांश भागामध्ये. मात्र पुढील 3 दिवसामध्ये चांगला पाऊस आपल्याला या भागामध्ये बऱ्याचशा भागामध्ये बघायला मिळणार आहे. येत्या 24 तासामध्ये पश्चिमी भागामध्ये हलका पाऊस आहे. पूर्वी भागामध्ये जालनाच्या साईडच्या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. गंगापूर वगैरे पैठण या साईडला आपल्याला हलक्या पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मध्यम तर काही भाग कोरडासुद्धा राहू शकतो. वातावरण ढगाळ बघायला मिळेल. बीड जिल्ह्यामध्ये तीच कंडिशन आपल्याला बघायला मिळणार आहे. येत्या 24 तासामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार. परंतु पुढील 3 दिवसामध्ये वातावरणामध्ये चेंज होऊन बऱ्याचशा भागामध्ये मुसळधार तर अतिमुसळधार पावसाच्यापर्यंत अंदाज आहे. बऱ्याचशा भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. पुढील 3 दिवसामध्ये वातावरणामध्ये मोठा बदल होताना दिसतो या सर्व भागामध्ये. हा बदल मित्रांनो, सर्व बदल होण्याची जी कारणे आहेत ते बंगालच्या उपसागरामध्ये जो काही कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे त्यामुळे मित्रांनो या सर्व भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासामध्ये पावसाची शक्यता, हलक्या पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. मात्र पुढील 3 दिवसामध्ये या भागामध्ये सुद्धा वातावरणामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. राहुरी, गोडेगाव, मका, वांबोरी, शिरल, धनगरवाडी या सर्व भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. येत्या 24 तासामध्ये काळात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही. तर अशा प्रकारचं वातावरण मित्रांनो या भागामध्ये बघायला मिळणार आहे. आपण बघू शकता आश्वी, वारवंडी, मांडवे, संगमनेर, लोणी, श्रीरामपूर, केलवड, शिर्डी, नंदूर, शिंगुटे या सर्व भागामध्ये हलका ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. तर पारनेर, सुपे, सुरे गाव, शिरूर, अलकुटी आणि टाकली वगैरे या साईडच्या भागामध्ये मध्यम तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता नाकारता येत नाही. मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल. महाराष्ट्रातील राहिलेल्या संपूर्ण जिल्ह्यांचा हवामान अंदाज बघत आहोत. व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा. पुढचा जिल्हा आहे नाशिक. नाशिकमध्ये येत्या 3 दिवसांमध्ये फार काही जोरदार पावसाची शक्यता दिसत नाही. परंतु नाशिक सिटी, निफाड, वणी, कापरडा, सिन्नर या भागामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र येत्या 24 तासामध्ये नाशिकचा बहुतांश भाग कोरडा राहू शकतो. हलक्या पावसाची शक्यता नाशिकमध्ये आहे. मात्र त्र्यंबक, इगतपुरी वगैरे या साईडला मध्यम स्वरूपात पाऊस आपल्याला बघायला मिळेल. तर सर्वात जास्त पाऊस पुढील 3 दिवसामध्ये इगतपुरीच्या साईडला आपल्याला मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता, जागोजागी मुसळधार तर मध्यम पाऊस बहुतांश भागामध्ये बघायला मिळणार आहे. नाशिकच्या भागामध्ये मात्र येत्या 24 तासामध्ये नाशिकमध्ये फार काही जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार नाही. हलका तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे. नंदुरबार, धुळे आणि जळगाव हा भाग येत्या 24 तासामध्ये शक्यतो कोरडाच, बहुतांश भाग कोरडाच बघायला मिळेल. तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळेल. तर हलक्या पावसाची शक्यता काही भागामध्ये नाकारता येत नाही. मात्र पुढील 3 दिवसामध्ये या भागामध्ये धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये बघितलं तर काही भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. हलका पाऊस आपल्याला नंदुरबार आणि धुळेमध्ये बघायला मिळेल. तर जळगावच्या बहुतांश भागामध्ये आपल्याला काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता निर्माण होताना दिसत आहे. पाहूर, जामनेर, पाचोरा वगैरे या साईडच्या भागामध्ये आपल्याला जोरदार पावसाची तुरळक ठिकाणी जागोजागी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. मात्र येत्या 24 तासामध्ये बहुतांश भाग कोरडा आपल्याला बघायला मिळणार आहे. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर जळगावच्या काही भागामध्ये आपल्याला येत्या 3 दिवसामध्ये पाचोरा वगैरे साईडच्या भागामध्ये हलकाच पाऊस बघायला मिळणार आहे. एखाद्या 2 ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता नाकारता येत नाही. पुणे जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. हलका तुरळक ठिकाणी मध्यम पण जागोजागी जोरदार पावसाची शक्यता पुणे जिल्ह्यामध्ये बनताना दिसते येत्या 24 तासामध्ये. तर पुढील 3 दिवसामध्ये पुण्यामध्ये बहुतांश भागामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. जागोजागी मुसळधार पाऊस आपल्याला मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता पुणे जिल्ह्यामध्ये आहे संपूर्ण भागामध्ये.
तर सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या सर्व भागामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. सांगलीच्या काही भागांमध्ये थोडासा जोर कमी राहू शकतो, परंतु सर्व भागामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. येत्या 24 तासामध्ये सांगलीचा काही भाग कोरडा राहू शकतो. आपण बघू शकता हा भाग आहे तो कुची अथानीचा मधला भाग, जतचा मधला भाग. तर बाकीच्या भागामध्ये हलक्या पाऊस शक्यता आहे. तर या भागामध्ये सुद्धा हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही. सोलापूर, पंढरपूर, अकलूज वगैरे या साईडच्या भागामध्ये येत्या 24 तासामध्ये हा भाग कोरडा राहू शकतो. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही. तर पुढील 3 दिवसामध्ये या सर्वच भागामध्ये सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा वगैरे या सर्वच भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची, तुरळक ठिकाणी जागोजागी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राहिलेल्या मित्रांनो कोकणपट्टा, मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग वगैरे या सर्व भाग बघितला तर या सर्व भागामध्ये अति जोरदार पावसाची शक्यता निर्माण होताना दिसते. येत्या 3 दिवसामध्ये जोरदार पाऊस आपल्याला या भागामध्ये बघायला मिळणार आहे. रत्नागिरीमध्ये सुद्धा अति जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. मात्र रत्नागिरीच्या काही भागामध्ये येत्या 24 तासामध्ये पावसाची शक्यता जी आहे ती कमी, हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर पुढील 3 दिवसामध्ये अति जोरदार पाऊस आपल्याला या सर्व भागामध्ये बघायला मिळणार आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता या भागामध्ये निर्माण होताना दिसते. तर मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार या सर्व भागामध्ये आपल्याला कोकणपट्ट्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे. धन्यवाद मित्रांनो, आपण महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांचा हवामान अंदाज बघितलेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. चला भेटूया अशा व्हिडिओसोबत. तर नमस्कार, जय महाराष्ट्र, जय हिंद.